नर्मदे हर. शुलपाणीच्या झाडींचा नजारा. डोंगरावर जमीन किंवा दगड नाही दिसत. एक काही नाही, पूर्ण झाडांनी वेढलेलं आहे. गाव आलंय बिजासन. आता बिजासन गावात आपण प्रवेश करतोय. पुढे छोटे छोटे टेकड्या आणि हे दिसतंय आपल्याला झाड. नर्मदे हर. बिजासन गावातील हनुमान मंदिर. पाठीमाग परिक्रमावासी. नर्मदे हर. नर्मदे हर. ते देवीचं मंदिर आहे. सूर्य भगवान अजून डोंगराच्या मागे, त्याच्यामुळे सावली आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता तिन्ही बाजूनी छोट्या छोट्या टेकड्या आहे. आणि टेकड्या पण सगळ्या झाडांनी वेढलेले आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हा ओढा आहे आणि मैयेचं बॅकवॉटर आहे. अतिशय सुंदर दृश्य सकाळी. इकडं झाडी. हे टेकड्यात आत्तापर्यंत 7 ते 8 ओलांडून आलोय आम्ही. टेकड्या काय संपायत नाव नाही घेत. आणि दृश्य अतिशय सुंदर. अजून पुढे भारी भारी दृश्य पाहायला भेटणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. गावाकडील अतिशय सुंदर घर. चारी बाजूनी कंपाऊंड केलेलं आहे. गोधन आणि कोंबड्या, सगळं एकदम मस्त. वातावरण एकदम भारी. आणि टेकड्या तर सुरुवातीपासून आहे ते फार सगळ्या टेकड्या पलटून आलोय. त्या बाजूला पण टेकड्याच टेकड्या. आता समोरच मोरकट्टा आहे, तिथं आश्रम आहे. तिथे जाऊन बघू. नर्मदे हर. मोरकट्टा. मोरकट्टा येथील आश्रम आहे. निवाऱ्यासाठी सोय केली आहे. थांबायचं असेल तर इथं आराम करू शकता. मैयाचं सुंदर रूप आणि बाबाजी इथे धुनी आहे. नर्मदे हर. परत एकदा मैयेचं दर्शन झालेलं आहे. आम्ही जाणार होतो प्रकाशा मार्गे आणि प्रकाशा मार्गे निघालो आम्ही. रस्त्यात एक बाबाजी भेटले. ते म्हणे तुम्ही प्रकाशाला इकडून नका जाऊ, दुसऱ्या रस्त्याने जा. त्यांनी ज्या रस्त्याने पाठवलं ते म्हणे 30 किलोमीटर वाचणार तुमचं प्रकाशा जायसाठी. त्यांचं ऐकून आम्ही निघालो आणि पुढं पाहत होतं काय ते रस्ता आम्हाला शुलपाणीत घेऊन आला. असं झालं ते. म्हणजे मैयाची इच्छा होती की आम्ही शुलपाणीमधूनच प्रवास करावा. नर्मदे हर. नर्मदे हर. इथं आश्रम आहे वाटतं आराम करण्यासाठी. आपल्याला इकडं जायचंय. पुढे ते एक बाबाजींनी सांगितलं भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे 4 किलोमीटर. तर आपण तिथं शिंदवडचे बाबाजी. शिंदवडचेच ना. बहादुरी शिरसाट बाबा. आता हे आम्हाला जॉईन झाले. प्रवासी आजचे आपले. पुढे भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, तिथं भेटू. नर्मदे यार. हा शुलपाणीतला रस्ता अतिशय डांबरीकरण केलेलं आहे या रस्त्याचं. मध्ये यार MH1509 CT 2653. ही गाडी काल पण आली ती.
आपल्याला बालभोग दिला होता. या मैया आहे, थांबा ना गाडी. या मैया आहे आणि हे बाबाजी. कल कहाँ मिले नर्मदे यार? नर्मदे यार. काल कोण भेटलं? मैयाचे बॅकवॉटरचे पाणी तिथपर्यंत आलेले. समोर टेकडी, इकडं पण टेकडी, इकडं पण टेकडी. परिक्रमावासी येत आहे आणि कडाकडाने असा रस्ता आहे परिक्रमा मार्ग. अप्रतिम मैयेचे दर्शन होते. पलपलवर दर्शन होते. एक 10-15 मिनटं झाले की लगेच दर्शन. त्याच्यामुळं आज थकावट पण नाही, सावली पण आहे जंगलाची. ऊन पडलंय पण जाणवत नाही इथून. नर्मदे हर. काही मैयाची पूजा केली इथे. समोर मैया आहे. नर्मदे हर. अन्नक्षेत्र गाव बोरखेडी येथे अन्नक्षेत्र आहे. लखनगिरी महाराज महारेवा की सामने इथं आश्रम चालवला जातो. अन्नक्षेत्र आहे. मध्ये परिक्रमावासी आराम करताय. नर्मदे यार. हे सिन्नरचे बाबा निघाले पुढं. आता समोर भंडारा आहे. भंडाऱ्यासाठी जायचंय. त्याच्यामुळे इथं आज अन्नछत्र बंद आहे. पुढे आहेच, नाही तर इथं तुम्हाला अन्नछत्र भेटू शकतं. अतिशय कठीण चढाई लागली तिथून. बाबाजी हालत पातळ झाली. ऊन खूप आहे आणि नर्मदेचं सुंदर दर्शन झालं. सगळा थकवा नाहीसा होऊन जाईल आता. नर्मदे हार. लांब लांब पर्यंत मैया दिसते. हे कॅमेऱ्यात नाही दिसणार, डोळ्यांनी जे दिसतं ते कॅमेऱ्यात नाही दिसत. तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अजून चढा बाकीचे. नर्मदे हार. कुली गावात आल्यानंतर या पूल आहे. पुलाच्या अलीकडे जे डाव्या बाजूला मा नर्मदा कुली परिक्रमावासी चाय पाणी व्यवस्था इकडे. आनंद घेत आहे मुलं बोटिंगचा. नर्मदे हर. सायंकाळचे 3:30 वाजले. रस्ता संपला इथून. जो काही गाडीचा रस्ता होता तो संपला आणि इथून आता पायवाट चालू झाली. पगदंडीचा रस्ता. आता बघू कुठपर्यंत पायवाट राहते. आणि नजारे एकच नंबर. नर्मदे हर. खूप मोठा चढा चढून आलो. त्याच्यानंतर 2 रस्ते लागले. एक इकडं आणि इथं एक पाटी लावेले. मा नर्मदे हर. शुल्पानी सम्राट बाबा लखनगिरी आश्रम यांच्या आश्रमाकडे जायचं आपल्याला. त्यांचा नंबर आहे. सुनील भाऊ चालले पुढं. शुल्पानीची झाडी. एकदम सुंदर वातावरण आहे. फक्त सूर्य भगवान थोडे कोपलेले असल्यामुळे लईच घाम निघालाय आज. आणि चढाई खूप चढाई होती. आता कुठे समतल भाग लागलाय. परिक्रमावासी पुढे. नर्मदे हर. भारताच्या नकाशासारखा भास होतोय. हे मैयेचं पात्र आहे. मैयेचे दर्शन आज घडी घडी होत होते. फार वेळ दर्शन झालं मैयेचं. आम्ही इथं थोडं हरवलो होतो. समजत नव्हतं नक्की कुठं जायचं.
पण हे खंडराव महाराज आले आम्हाला घ्यायला. चल बघ कसं घ्यायला आलंय आपल्याला. आपल्या बरोबरीने चालतंय मागे मागे. नर्मदे यार. हे शेतकरी इथले यांनी आज सांगितलं की हा जो कुत्रा आहे हा परिक्रमावासींबरोबर आला होता आणि तुम्ही याला त्या तीरावर घेऊन जा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या बरोबर चालतंय मागे मागे. बघू आता कुठपर्यंत. तर आपण त्याला हाकलणार नाही आणि हे पण नाही म्हणायचं. बघू पुढं वर येतो. नर्मदे हर. सकाळचे 5:30 वाजले आणि अखेर नावडीवाले आले. हा 5:30 वाजले आणि नावडीवाले भाऊ आले आपल्या बरोबर. आपल्याला आता लखनगिरी बाबा ना, लखनगिरी बाबांच्या आश्रमात घेऊन जाते. नर्मदे यार. हे बाबाजी पण आले. सूर्य गेलाय मावळतीला. नावडी निघाले. नर्मदे यार. नर्मदे नर्मदे हर. 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 इसको देखना था. हर. नर्मदे हर. समोर जो दिसतोय तो आहे लखनगिरी बाबा यांचा आश्रम आणि सूर्य अगदी मंदिराच्या मागे मावळतोय. दृश्य अतिशय सुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण रात्री पोचलो तो लखनगिरी महाराज यांच्या इथे. आणि इथे फोटो व्हिडिओसाठी सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आपण इथले कोणतेही व्हिडिओ काढलेले नाही. नर्मदे हर.